तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जादू होताना बघायचं आहे का? तुम्ही म्हणसाल जादू वगैरे असं काही नसतं, फक्त हात चालाकी असते. तर थांबा, मी तुम्हाला टोपीतून कबूतर काढणे किंवा कोणाच्या खिशातून बॉल काढून दाखवणाऱ्या जादूबद्दल नाही बोलत आहे. मी अशी जादूबद्दल सांगत आहे तुम्हाला की तुमच्या रोज आयुष्यामध्ये चालणाऱ्या जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत, ज्या काही गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करायची प्रार्थना करतात देवाजवळ आणि त्या रिॲलिटीमध्ये उतरत नाही, तर त्यासाठी हा एक स्विचवर्ड आहे तुमच्यासाठी. तो स्विचवर्ड मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याने तुमच्या लाईफमधले सर्व प्रॉब्लेम दूर होणार आहेत आणि तुमचे आयुष्य अगदी सुखकर आणि शांतमय आणि आनंदी जाणार आहे. तो स्विचवर्ड आहे उल्फ मॅजिक बिगेन नाव. उल्फ म्हणजे लांडगा, मॅजिक म्हणजे जादू, बिगेन म्हणजे लवकर अँड नाव म्हणजे आत्ता. तुम्हाला माहीत असेल उल्फ किती फास्ट आणि पॉवरफुल असतात ते. उल्फ हे एक ॲनिमल स्पिरिट आहे, जे की कधीही आपल्या मनुष्याची मदत करायला कायमस्वरूपी तत्पर असतात. फक्त त्यांचं असं असतं की त्यांना आपण बोलवल्याशिवाय ते आपली मदत करत नाही. जोपर्यंत आपण त्यांना बोलवत नाही, जोपर्यंत आपण आपली इच्छा सांगत नाही, जोपर्यंत त्यांना म्हणत नाही की या आणि माझी हेल्प करा, तोपर्यंत ते आपल्याला हेल्प करत नाहीत. तर यासाठी तुम्हाला उल्फला कसं बोलवायचं आहे, त्यांना आपण कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये बोलवू शकतो आणि आपली मदत मागवू शकतो, आपल्याला मदत करण्यासाठी बोलवू शकतो, याबद्दल जाणून घेऊया. फर्स्ट आहे रिलेशनशिपमध्ये. नवरा बायकोच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम चालू असेल किंवा बोलणं वागणं नीट नसेल किंवा काही असं म्हणजे की भांडणतंटा असतो, एकमेकांशी नाराज असतात, तर त्यांच्यामधला संवाद चांगला सुरळीत व्हावा यासाठी पण आपण उल्फची हेल्प मागू शकतो. आपल्याला फक्त आणि फक्त उल्फची चॅन्टिंग करायची आहे. 108 वेळेस करू शकता तुम्ही किंवा अजून या व्यतिरिक्तही जास्त करू शकता तुम्ही. उल्फ मॅजिक बिगेन नाव, उल्फ मॅजिक बिगेन नाव असं. सेकंड आहे मार्क मॅनिफेस्ट करायचे असेल, काही स्पेसिफिक एक्झाम असतात तुमच्या, तेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स मॅनिफेस्ट करायचे असतात, तर स्पेसिफिक नंबर तुम्ही करू शकता की मला 100पैकी 90% किंवा 95% मार्क्स मला मिळू द्या. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मेहनत पण करायची आहे, अभ्यासही करायचा आहे. बाकी लक फॅक्टर ते तुम्हाला येऊनच जातं नंतर. थर्ड आहे वस्तू हरवली असेल, सोनं चांदी किंवा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वगैरे ज्या काही वस्तू असतात आपल्या, त्या अगदी अचानक हरवतात. कुठे गाडी बंद पडते, चालू होत नसेल, तर त्या ठिकाणी पण तुम्ही नाही का उल्फची हेल्प मागू शकता, उल्फला बोलवू शकता आणि उल्फची चॅन्टिंग करू शकता आणि उल्फला हेल्प मागू शकता. डिअर उल्फ प्लीज माझी मदत करा, माझी गाडी बंद पडली. डिअर उल्फ माझी ही कानातले हरवले आहे, प्लीज डिअर उल्फ मला भेटू द्या, मला सापडू द्या, अशी मदत मागू शकता. आणि 108 वेळेस तुम्ही कंटिन्यू 108 वेळेस झालं किंवा 51 वेळेस झालं, तुम्हाला जेवढं जास्त म्हणता आलं तेवढं चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही उल्फ मॅजिक बिगेन नाव, उल्फ मॅजिक बिगेन नाव जास्तीत जास्त म्हणायचा प्रयत्न करा. ती वस्तू तुम्हाला 24 तासाच्या आत सापडून जाईल, ही 100% आहे. किंवा तुमचं कुठे इंटरव्ह्यू असेल, तुम्हाला कुठला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल, कुठे जॉब मॅनिफेस्ट करायचे असेल, तुम्हाला स्पेसिफिक कंपनी आहे एखादी की त्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब हवा आहे आणि तुम्ही कसं ट्राय कराल, कारण की आपल्याला अशा वेळेस काही सुचत नाही, तर तेव्हा आपण उल्फची हेल्प मागू शकतो. काही काही गोष्टी आपल्याला सॉर्ट आऊट होत नसतात, आपल्या माइंडमध्ये खूप जास्त असं कन्फ्युजन असतं की मी कुठली गोष्टी करू. करिअरमध्ये पण काही ऑप्शन असतात की मी कुठल्या दिशेला जाऊ, मला कुठला तरी मार्ग सुचवा. तर तेव्हाही तुम्ही उल्फची हेल्प मागू शकता, तुम्हाला नक्की मार्ग मिळेल. परदेशात जाण्यासाठी विजा लागत नाही आहे, तुमचा मोबाईल चालत नाही आहे, लॅपटॉप, टी व्ही, रिमोट अशा सिच्युएशनमध्ये पण तुम्ही उल्फला बोलवू शकता. उल्फ मॅजिक बिगेन नावची चॅन्टिंग. तुमची कुठे अचानक रस्त्यामध्ये गाडी बंद पडलेली आहे रात्रीची बेरात्रीची, तेव्हाही तुम्ही उल्फला बोलवू शकता आणि तेव्हाही तुम्ही उल्फची चॅन्टिंग करा. जेवढा जास्त होईल तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. बघा तुमची गाडी कशी लवकरात लवकर स्टार्ट होते. अजून बऱ्याचशा खूप अशा गोष्टींमध्ये म्हणजे की तुम्हाला जिथे सुचेल, जसं तुमची अडचण असेल तसं तुम्ही उल्फला इन्व्होक करू शकता, त्यांना बोलवू शकता आणि त्यांना प्रार्थना करा. अगोदर म्हणजे की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये जरी नाही केले, रिक्वेस्ट फॉर्ममध्ये जरी त्यांना प्रार्थना केली की डिअर उल्फ प्लीज माझी ही इच्छा आहे, माझी गाडी बंद पडलेली आहे, मला या कंपनीमध्ये मला जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे, प्लीज डिअर उल्फ माझी हेल्प करा, प्लीज हेल्प करा. उल्फ मॅजिक बिगेन नाव, प्लीज डिअर उल्फ
माझी हेल्प करा, उल्फ मॅजिक बिगिन नाऊ, उल्फ मॅजिक बिगिन नाऊ, उल्फ मॅजिक बिगिन नाऊ, उल्फ मॅजिक बिगिन नाऊ असं चॅन्टिंग करायचं आहे तुम्हाला. 108 वेळेस करा आणि त्याच्यापेक्षाही जास्त झालं तरी तुम्ही करू शकता. एखादी वस्तू खूप अर्जंट आहे आणि ती हरवली आहे आणि तुम्हाला ती मिळत नाही आणि तुम्हाला ती खूप अर्जंट आहे, तर तुम्ही बिना काउंटिंगचं तुम्ही चॅन्टिंग करा. तुम्हाला ती वस्तू अगदी लगेच मिळून जाईल. लगेच म्हणजे की मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगते की माझ्या हस्बंडचे थोडे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते, काहीतरी त्यांचे ड्युटीच्या रिलेटेडच होते आणि मी त्यांना स्वतः विचारलं होतं की हे डॉक्युमेंट म्हणजे मी घरातला कचरा काढत होते आणि तेव्हा ते डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये होते. त्यांना विचारलं की हे कामाचे आहे का, पण ते नाही म्हणे. तेव्हा तर ते नाही म्हणून गेले की ते नाही आहे. मी त्यांना दाखवले होते, ते तेव्हा नाही म्हणून गेले की चांगले नाही, काही कामाचे नाही म्हणे, जाळून टाक. पण अगदी 1-2 महिन्यानंतर त्याचं काहीतरी काम पडलं आणि मी ते जाळून टाकलेले होते. पण तेव्हा काय करावं मला काही सुचलेलं नाही. मी तेव्हा उल्फची चॅन्टिंग केली, डिअर उल्फ प्लीज माझी हेल्प करा, काही करून ते डॉक्युमेंट आता कशी तर रिकवर होऊ द्या, काहीतरी कुठून तरी मेळ बसू द्या, नाही तर काहीतरी असं सोल्युशन काढा. तेव्हा मी कंटिन्यू 20-25 मिनिट चॅन्टिंग केली आणि चॅन्टिंग करता करता त्यांना प्रार्थनाही करत होते, प्लीज लवकरात लवकर भेटू द्या. आणि मॅजिक झालं. त्या माझ्या हस्बंडने त्यांच्या मोबाईलमध्ये असे त्यांना डॉक्युमेंट असे चे फोटो काढून आणि गुगल ड्राईव्हमध्ये त्यांनी सेव्ह करून ठेवले होते. तर तेच चेक करत होते की त्याच्यामध्ये आहे का, कुठं आहे का, मित्रांना फोन लाव, त्यांच्याकडे शिल्लक आहे का. कारण की ते ग्रुप मिळून होते ते डॉक्युमेंट्स, ते इम्पॉर्टंट होते खूप आणि त्या दिवशीच त्यांना सबमिट करायचे होते. तर ते त्यांना मोबाईलवरती मिळून गेले. अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्ही हेल्प मागू शकता, मदत मागू शकता उल्फला आणि ते नक्की तुमची मदत करतात. फक्त तुम्ही त्यांच्याशी नाही का ॲज अ फ्रेंड म्हणून कनेक्शन बिल्ड करा. त्यांना जेव्हा तुम्ही बोलवसाल, त्यांची चॅन्टिंग करसाल की तेव्हा तुमची उल्फची इमेज किंवा मोबाईलवरती तुम्ही काढू शकता, पिंटरेस्टवरून, गुगलवरून, आणि उल्फचा फोटो बघा, स्कॅन करा थोडं जरा डोळ्यांनी आणि त्यांचा फोटो डोक्यामध्ये ठेवून नाही का उल्फची चॅन्टिंग करा आणि त्यांना प्रार्थना करा. अशा सिच्युएशनमध्ये तुमची कुठली अर्जंट सिच्युएशन असली, काही प्रॉब्लेम असले, तर तुम्हाला नक्की त्याच्यावरती सोल्युशन मिळेल. 24 तासाच्या आत तुम्हाला नक्कीच सोल्युशन मिळेल आणि हजारो लाखो लोकांना याचा फायदा झालेला आहे. आणि इन्स्टंट हेल्प करतात उल्फ, इन्स्टंट हेल्प करतात. यामध्ये असं नाही की तुम्ही फक्त अशा काही काही गोष्टी असतात की जर का तुमची एक्झाम झाली आता नेक्स्ट मंथमध्ये आणि तेव्हा तुम्हाला एक्झाम द्यायची, त्याच्यानंतर रिझल्ट लागेल, तर तुम्ही त्यासाठी पण अगोदरपासून म्हणजे की उल्फची चॅन्टिंग करू शकता की उल्फ माझे चांगले मार्क्स येऊ द्या, माझे चांगले एवढे स्पेसिफिक मार्क्स आहेत, त्यासाठी पण मी 108 टाईम तुमची रोज चॅन्टिंग करीन आणि मला जे काही अभ्यास आहे तो लक्षामध्ये राहू द्या, मी जे काही पाठ करेल त्याच गोष्टी एक्झाममध्ये येऊ द्या, नक्की तुम्हाला हेल्प मिळेल. आणि काही काही अशा गोष्टी असतात की तुम्हाला ती गोष्ट नंतरच मिळायची असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 24 तासाच्या आतचं टाईमलाईन तुम्ही सेट नाही करू शकत. तुम्हाला जी वेळ यायची तेव्हा त्या मिळणार आहे, कारण की त्याचा टाईम ऑलरेडी ठरलेला राहतो. एक्झाम झाले, काही असं कुठं जॉबचं झालं, त्याच्यामध्ये थोडासा टाईम लागतो. जर का ज्या गोष्टी ऑलरेडी थोड्या भरपूर झालेल्या आहेत आणि थोडंसं काही अडथळा येतो, तर तेव्हा तुम्ही नक्की उल्फची हेल्प मागू शकता. जे काही ब्लॉकेजेस आहेत ते रिमूव्ह करण्याचं काम उल्फ करतात आणि ते अगदी इन्स्टंट हेल्प करतात. अँड नेक्स्ट, तुम्हाला उल्फला सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला उल्फला ऑफरिंग द्यायची आहे, म्हणजे एक प्रकारचा नवस बोलायचा आहे. जेव्हाही तुम्ही एखादी गोष्ट त्यांच्याकडून करून घेता, त्यांना माझी ही इच्छा करा, माझी ही गोष्ट आहे ती सापडून द्या, माझा मोबाईल चालू होऊ द्या, माझा लॅपटॉप चालू होऊ द्या, गाडी चालू होऊ द्या, किंवा मला या स्पेसिफिक ठिकाणी मला जॉब मिळू द्या. अशा वेळेस जर तेव्हा तुम्ही त्यांना बोलवता आणि तुमची ती मदत करता, तर तेव्हाच तुम्हाला नाही का अगोदर त्यांना ऑफरिंग पण बोलायची आहे की तुम्ही काय ऑफर करणार आहात त्यांना, म्हणजे एक प्रकारचा नवस आपण म्हणतो त्यासारखं आहे की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या आणि माझी इच्छा पूर्ण होताच मी तुम्हाला ह्या गोष्टी ऑफर करेल. म्हणजे की तुम्ही काही असे चॉकलेट ऑफर करू शकता. तुम्ही आपल्या इथले जे काही छोटे मुलं असतात, मी तुमच्या नावाने त्यांना चॉकलेट देईल, काही कॉईन्स देईल, म्हणजे की ₹1, ₹2, ₹5, ₹11 तुमच्या नावाने त्या मुलांना देईन. जरा कळत्या मुलांना द्या, म्हणजे की जे की तोंडात घालणार नाही, ते जाऊन त्यांना जे काही गोष्टी आवडतात ते घेऊ शकेल. किंवा असं अजून काही तुम्ही म्हणजे की असं स्पेसिफिक नाही, तुमच्या मनाला जे वाटेल ते, किंवा तुम्हाला मी 1 ग्लास किंवा 1 कप तुम्हाला दूध ऑफर करेल, तर ते कुठं ऑफर करायचं, तुम्ही घरामध्येच अगदी
तुमच्याजवळ जर उल्फचे प्रिंट फोटो वगैरे काढून आणला तर ठीक आहे, किंवा तुम्ही मोबाईलवरतीच फोटो लावायचा. थोडा वेळ त्यांना त्यांचं म्हणजे इमेज डोक्यामध्ये आणायची आणि इमॅजिन करायचं. आपण देवाऱ्या घरासमोर पण ठेवू शकतो की उल्फ ही माझी ऑफरिंग आहे, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली तर त्याबद्दल मी तुम्हाला हे 1 कपभर दूध मी तुम्हाला ऑफर करत आहे, किंवा छोटासा चहा ऑफर करू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. मी ऑफरिंगवरती पण एक नेक्स्ट व्हिडिओ चांगला व्यवस्थित बनवीन, जेणेकरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जाईल. त्यांना काय काय ऑफर होईल, तुम्ही कॉईन्स देऊ शकता, चॉकलेट देऊ शकता, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्यांना रोज देऊ शकता, किंवा असं वेगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या सुटेबल असेल, तुम्हाला जे काही परफेक्ट असेल. असं नाही की खूप महागड्या गोष्टी द्यायच्या आहे, असं बी काही नाही आहे. छोट्या मोठ्या गोष्टीही दिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त अगदी जे काही देसाल ते मनापासून देसाल. आणि याच्यामध्ये किंतु परंतु काही आणू नका की माझी इच्छा पूर्ण केला मग यांना मी ऑफरिंग का द्यायची, हे तर एंजल आहेत, हे तर स्पिरिट आहे, हे फालतू गोष्टी डोक्यामध्ये आणू नका. आपण ज्या काही समोरचा व्यक्ती जर आपल्यासाठी मदत करत असेल तर नक्की आपलं मनापासून कर्तव्य बनतं की आपण त्यांना काहीतरी ऑफर करू, किंवा हे तुम्ही माझी मदत केली त्यासाठी अगदी मनापासून मी तुम्हाला हे ऑफर करत आहे, असं फक्त भावना मनामध्ये ठेवून तुम्ही द्या. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही केव्हाही त्यांना मदत मागसाल तर ते तुमची अगदी इझिली मदत करण्यासाठी तयार राहतात. आणि मोस्ट ऑफ केसमध्ये असं होतं की ते आपण त्यांच्याकडून मदत करून घेतो, म्हणजे मदत मागतो पण त्यांना काही ऑफर करत नाही, तर मग पुढच्या वेळेस ते आपली मदत करतात, असं काही नाही, मदत करतात, पण ऑफरिंग देणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला थोडी पण एक छोटे मोठं सक्सेस जर मिळालं की येस माझी ही सक्सेस स्टोरी झालेली, मला ही गोष्ट मला पाहिजे होती ती मिळाली आहे उल्फकडून, तर प्लीज तुम्ही त्यांना ऑफरिंग देऊ शकता. ऑफरिंगमध्ये तुम्ही अजून एक गोष्ट देऊ शकता, पब्लिक ग्रॅटिट्यूड. म्हणजे की तुम्ही म्हणू शकता की माझी जर ही इच्छा पूर्ण झाली तर मी तुम्हाला पब्लिक ग्रॅटिट्यूड देईन, म्हणजे की तुमचं नाव स्प्रेड करेल. कोणाच्या पण म्हणजे माझ्या आता यूट्यूब चॅनलवरती येऊन तुम्ही नाही का खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमची सक्सेस स्टोरी शेअर नाही केली तरी असं म्हणू शकता, डिअर उल्फ, मी तुम्हाला हे पब्लिक ग्रॅटिट्यूड देत आहे, थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू, असं तुम्हाला जे वाटेल ते लिहू शकता. आणि नक्की पब्लिक ग्रॅटिट्यूड द्या, जेणेकरून त्यांचं नाव स्प्रेड होईल. बाकीचे जे लोक व्हिडिओ बघतात त्यांना कळेल की उल्फ खरंच मदत करतायत आणि तुम्हाला मदत झाली तर ते बी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यावरती ते सोल्युशन उल्फची हेल्प मागतील, त्यांचंही लाईफमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. असंही पब्लिक ग्रॅटिट्यूड देऊ शकता तुम्ही. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा, आणि नक्की तुमची सक्सेस स्टोरी ही कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. आणि उल्फ मॅजिक बिगिन कॉमेंटमध्ये लिहायलाही विसरू नका. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर